हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. मी अर्चना लाईफस्टाईल या चॅनल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. मस्तपैकी उन्हाळा चालू झालेला आहे, तर आता आपली मज्जाच असते. मस्तपैकी रस करायचा, धिरडे करायचे आणि मस्तपैकी खायचं. खूप छान लागतात रस धिरडे. तुम्ही असे रस धिरडे करता का ते मला सांगा. असे मऊ आणि लुसलुशीत असे धिरडे आणि त्यासोबत रस आमच्याकडे तर खूपच करतात. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ज्वारीचं पीठ 3 वाटी घेतलेले आहे. हे चाळून घेतलेले आहे, म्हणजे ना गाठी होत नाहीयेत सुरुवातीला चाळून घेतल्यावर. आता त्यामध्ये मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकत आहे आणि त्यामध्ये 1.5 वाटी हरभऱ्याचं पीठ टाकत आहे, म्हणजेच बेसन पीठ टाकत आहेत. त्यात लसूण मीठ घालून वाटलेला लसूण मीठ टाकून घेतले. लाल तिखट पण टाकून घेते, थोडस टाकून घ्यायचं लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची. यामध्ये मीठ आणि लाल तिखट लसूण हे टाकायला विसरू नका, त्यामुळे चव एकदम छान येते. आता आमच्याकडे अशाच पद्धतीने करतात, पारंपरिक पद्धतीने, तर ते दाखवत आहे. तुमच्याकडे कशी करतात ते मला पण सांगा, तुमची रेसिपी. आता मी माझी रेसिपी शेअर करते. आता मस्तपैकी यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आणि छानपैकी आपलं जसं डोशाचं बॅटर असतं ना, त्या प्रकारे बॅटर करून घ्यायचं. आता इथे मी थोडं थोडं करून पाणी टाकत आहे आणि मिक्स करत आहे. एकदमच पाणी टाकलं की पुन्हा जास्त होतं, पुन्हा मग पीठ तर जास्त टाका, पण गव्हाचं पीठ जास्त कमी होतं किंवा ज्वारीचं पीठ जास्त कमी होतं. त्यापेक्षा थोडं थोडं पाणी टाकून मस्तपैकी असं बॅटर करून घ्यायचं. मला ना सुरुवातीला धिरडे करायची खूप भीती वाटायची, कारण की आपल्याला जमतंय नाही असं वाटायचं. पण एकदा आईने करून दाखवल्या तेव्हापासून मी धिरडे कधी पण करते. एकदम छान असे जमून जातात मला धिरडे. आपलं हे पीठ आहे ना थोडंसं घट्ट आहे. यामध्ये परत थोडं थोडं पाणी ओतून मस्तपैकी असं पातळ असं करून घेते. तुम्हाला मी इथे दाखवते कशा प्रकारे मी पीठ करून घेतलेलं आहे. तर असं चमच्याने असं आपण ओतायला लागलो ना, एकदम पातळ असं पीठ पडलं पाहिजे. अशा प्रकारे पीठ करून धिरड्याचं मी जे प्रमाण सांगितलं आहे ना, त्याप्रमाणे जर तुम्ही पीठ घेतलं तर तुमचे एकदम धिरडे परफेक्ट होतात आणि 4 माणसांसाठी एवढं पीठ बस होतं. आता इथे मी तुम्हाला चमच्याने ओतून दाखवते. बॅटर आपलं एकदम छान असं पातळ झालेलं आहे. अशा प्रकारे बॅटर झालं की ते साईडला ठेवून द्यायचं. 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवून द्या, भिजत राहतं. आता आपण इथे रस करून घेणार आहोत. इथे मी 4 आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. याच्या मी वरच्या साली काढून घेणार आहे. आपल्या ह्याच्याने बटाटा छिलतो त्याने काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे कट करून घेणार आहे गर आंब्याचा. म्हणजे ना जास्त आपल्याला कोया धुवायची गरज पडत नाही आणि आपल्याला साल्ट पण जास्त धुवायची गरज पडत नाही. अशा प्रकारे मी 4 आंब्यांचं गर काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर असं आंब्याचा गर निघालेला आहे. आता यामध्ये थंड थोडं थोडं पाणी टाकून मस्तपैकी साल पण अशी धुवून घेते मी स्वच्छ. त्यामध्ये थोडासा रस भेटतो आपल्याला आणि त्यामधल्या कोया पण स्वच्छ धुवून साईडला काढून घेतलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या कोया आणि साल्ट काढून घेतले. आता हा रस जो आहे ना थोडा थोडा मिक्सरला ओतून त्यात थोडीशी साखर टाकून मिक्सरला फिरवून घ्यायची. तुम्हाला विलायची आवडत असेल तर ते विलायची घाला. मला विलायची रसामध्ये आवडत नाही म्हणून मी घातलेली नाही. आता छानपैकी मिक्सरला काढून घ्यायचा रस आणि तुम्हाला जेवढं पातळ हवा असेल तेवढं पातळ करून घ्यायचा रस. पण धिरड्याला ना जास्त पातळ रस मला तर आवडत नाहीये. तर तुम्हाला जर हवा असेल ह्याच्यापेक्षा पण पातळ रस काढायचा तर तुम्ही करू शकता. हा थोडासा आणखीन घट्टच आहे. थोडस नंतर मी पाणी ओतून थोडासा हलका पातळ करून घेणार आहे. आपला रस छानपैकी तयार झालेला आहे. ते आता एका भांड्यामध्ये ओतून फ्रीज मध्ये ठेवून देते. आता आपण धिरडे करायला घेऊया. पीठ आपलं छानपैकी भिजत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर असं पीठ तयार झाले. तवा पण आपला गरम झालेला आहे. त्याला कांद्याच्या साह्याने मस्तपैकी पूर्ण तव्यावर तेल लावून घेतले. इथे माझा तवा लोखंडी आहे, त्यामुळे थोडस कडक करून घेतलाय तवा मी गरम.
कडकडीत गरम झाल्यावर धिरडा एकदम छानपैकी उठतो। आता छानपैकी आपलं धिरडं खालच्या साईडने शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्या दुसऱ्या बाजूने टाकले तर वरून असं लाल छान असं भाजलंय, तर खालून पण मस्त भाजलंय। आता हे धिरडं आपलं तयार झालेलं आहे। अशा प्रकारे मी सर्व धिरडे करून घेणार आहे। आपले धिरडे सर्व तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। किती सुंदर असे रस धिरड्याची रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघितली का मला कमेंट मध्ये सांगा। कोणाकोणाला धिरडे करायची भीती वाटत असेल तर ही रेसिपी करून बघा, तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात एकदम मस्त मऊ लुसलुशीत असे धिरडे जमून जाणार आहेत। तुम्हाला इथे मी मऊ लुसलुशीत असे धिरडे उकलून दाखवते। किती सुंदर असे धिरडे तयार झालेले आहेत। तुम्हाला कोण म्हणणार पण नाही की तुम्ही हे धिरडं पहिल्यांदा केलेलं आहे। छानपैकी रेसिपी तयार होणार आहे। रस पण आपला परफेक्ट बनलेला आहे। चला तर मग अर्चना लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।